नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आजपासून आपल्या जे आता थांबायचं नाही या सिरीजला आपण सुरू करतोय. आपलं युट्यूब चॅनल अजिंक्य पवार तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी स्वतःही अजिंक्य पवारच, सर्वांना माहिती आहे, परिचयाचा आहे. जी नवीन पोरं ऍड झाली असतील, मित्रमंडळी ऍड झाली असेल, त्यांनी लक्षात घ्यावं, हे आपलं युट्यूब चॅनल आहे. इथं आपण पहिले कालचा व्हिडिओ बघा, कशा प्रकारे आपलं हे सत्र रन होणार आहे. आपण सर्व मोफत इथं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे, एका विषयाचं आणि सर्व विषयांचं, तांत्रिक घटकाचं नाही फक्त. आणि दुसरी गोष्ट, हा जो चालू घडामोडी आहे, काही मित्रांच्या सांगण्यावरून किंवा त्यांनी एक आपल्याला विनंती केली होती, विनंती नाही म्हणतायत त्याला, एक हक्क आहे त्यांचा आपल्याकडे, त्यानुसार त्यांनी विनंती केली होती की चालू घडामोडी घेताना की सर डीप मध्ये घ्या, म्हणजे याचा फायदा कंबाईनवाल्यांना पण होईल. आणि आपण त्या उद्देशानंच घेतोय की ज्याचा फायदा सर्वांना होईल. असं समजू नका फक्त कंबाईन. आपण चालू घडामोडी अशा घेतोय की सरळ सेवेवाल्यांचा तर कुठलाच प्रश्न चुकला नाही पाहिजे, चुकून सुद्धा चुकला नाही पाहिजे. ठीक आहे, चला आता आपण बघूयात, त्याला आपण सुरुवात करतोय. त्यात आता आपण बघू नवीन जे आपण काय बघणार आहोत. तर पहिलं सत्र आज आपलं सुरू होतंय. सर्वांनी एक लक्षात ठेवा, टेलिग्रामला जॉईन होऊन जा. ठीक आहे, टेलिग्रामच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याला जॉईन व्हा. आणि तिथं मी सर्व पीपीटीज वगैरे सर्व तिथे टाकत असतो. व्यवस्थित तिथे बघायचं, व्यवस्थित त्याच्याहून स्टडी करायचा. ठीक आहे, एक नोटबुक असू द्यायची जवळ. ठीक आहे, आणि टेलिग्रामला अपडेट येत असतं उद्या कोणतं लेक्चर होणार आहे. त्यामुळे पहिले टेलिग्राम जॉईन करा, युट्यूबला सबस्क्राईब, फॉलो, लाईक करा, शेअर करा. चला करूयात सुरुवात मग आजच्या लेक्चरला. काय रे आज काय बघायचंय आपल्याला? सर्वात पहिले पुरस्कार बघायचे. मग पुरस्काराचं महत्व जेव्हा असतं, तर पुरस्कार म्हणजे पुरस्कार हे कुणाला दिला जातात? काहीतरी एखादं चांगली गोष्ट एखाद्याने केली, एखादी चांगली कारकिर्दी त्याची असली, किंवा एखाद्या ठिकाणी त्याने एखादी खूप चांगलं त्याला सन्मान भेटला, तेव्हा त्याला काय भेटत असतो, त्यावेळेस त्याला भेटत असतो तो म्हणजे पुरस्कार. मग जे व्यक्तिमत्व असतात, ज्यांना ही पुरस्कार भेटतात, मोठमोठी व्यक्तिमत्व असतात, ठीक आहे, त्यांना पुरस्कार भेटत असतो. मग ज्यामुळे म्हणजे मोठी व्यक्तिमत्व म्हणजे कसं की ती त्यांच्या कार्यातून तेवढी मोठी होतात की ज्याच्यामुळे त्यांना पुरस्कार द्यावा लागतो, सन्मान त्यांचा केला जातो. ठीक आहे, आता आपण बघूयात मित्रांनो, तुम्हाला मी जे आपण आता बघणार आहोत पुरस्कारांचं, तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ठीक आहे, चला तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर्वात अगोदर. ती म्हणजे काय रे, सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे करतोय तर हे करताना तुम्ही काय करायचं माहिती का, याची नोट्स कशी करायची माहिती का, पुरस्कार मिडलला लिहायचंय. हे जरी मी एका लाईनने लिहिलेलं असलं तरी इथं महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, तर हा जो खालचा लोकमान्य टिळक पुरस्कार आहे तो ह्या साईडला आला पाहिजे, म्हणजे तुमच्या समोर सर्व राहील. 2023, 2025, 2024 कुणाला कोणता भेटला हे आपण प्रॉपर लिहिलंय. तुम्ही जर असं काय केलं, समजा पुरस्कार मिडलला आणि त्याच्यात तुम्ही जर खाली, त्या खाली इकडं महाराष्ट्र भूषण पुरस्कार, इकडं लोकमान्य टिळक पुरस्कार, मग त्या पुढचं दुसरा पुरस्कार, या प्रकारे जर तुम्ही लिहिलं, या प्रकारे जर तुम्ही केलं आणि लिहितलं, तर नक्की सांगतो तुम्हाला 100% फायदा होईल. तुम्ही असंही लिहू शकतात, काही हरकत नाहीये. तुम्हाला सर पीपीटी तर येणार आहे टेलिग्रामला, ती घेतो ना, घ्या ती पीपीटी. पण ज्या वेळेस तुम्ही ते स्वतः लिहाल ते खूप चांगल्या प्रकारे लक्षात बसतं. आता लेक्चर ऐकायचं, लेक्चर झालं की ते लिहून घ्यायचं. ठीक आहे, आणि नक्की कळवत राहा कमेंट मध्ये काय वाटतंय लेक्चर बद्दल, काय संबंध आहे, काय वाटतंय, तुमच्या मनात काय भावना येत आहे लेक्चर बद्दल. ठीक आहे, काय चांगलं चालू आहे का, अजून काय टाकायचं याच्यात आपल्याला, अजून काय तुमच्याकडून जे सुचवायचं ते तुम्ही सुचवू शकता की सर हे पण घ्या म्हणून. ठीक आहे, आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करण्यासाठी हा नंबर आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आपलं काय, अजिंक्य पवारच नाव आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचं, आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची. युट्यूबला पण लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, आणि प्रत्येक गरजाने होत करून विद्यार्थ्यापर्यंत हे पोहोचवा. चला करू सुरुवात. बघा काय पुरस्कार, कोणता पुरस्कार रे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. काय हा पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. बघा मग आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर याचा काय गांभीर्य आहे, की असं काय की आपण विचारू शकतो. महाराष्ट्राच्या संदर्भात आहे, महाराष्ट्राचा एक सर्वोच्च पुरस्कारांमधला एक पुरस्कार आहे की ज्याचं ते एक भूषण आहे महाराष्ट्राचं, महाराष्ट्र भूषण म्हणून ज्याला तो सन्मान दिला जातो, तो पुरस्कार केला जातो, ते आपल्या महाराष्ट्राचं भूषण आपण त्यांना संबोधत असतो. ठीक आहे, मग हा कुणाला भेटला, काय भेटला, बरं किती वर्षाचा लक्षात ठेवायचा. तुम्हाला सर सरळ सेवेला तर 8-9 महिन्याचा 4-5-6 महिन्याचा विचारतात. मग तुम्ही 2023-24 पासून काय घेताय मित्रा, कुठं लिहिलंय का 7-8 महिन्यापासून? असं करून ठेव ना की चुकून जर ते मागं गेले तर ते आलं पाहिजे. 7-8 महिन्यापर्यंत सर्वांना येणार आहे, पण 7-8 महिन्याच्या मागलचं जर त्यांनी काय विचारलं तर ते सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. त्यामुळे आता करंट इयरचं, करंट महिन्याचं तर आपण करणारच, पण त्यासोबत आपण मागचं सुद्धा करतोय. मग महाराष्ट्र भूषण पुरस्कार बघा 2023 मध्ये कुणाला भेटला रे, अशोक सराफ. लक्षात ठेवा, अशोक सराफ यांना 2023चा पुरस्कार भेटला, पण तो देण्यात कधी आला, 22 फेब्रुवारी 2024 ला. त्याच्यामुळं प्रश्न व्यवस्थित बघायचं. 2023चा महाराष्ट्र भूषण कुणाला भेटला हे जर लिहिलेलं असलं तर त्यात काय लिहायचं, अशोक सराफ लिहायचंय.
अशोक सराफ कोण आहे माहिती आहे? दिग्गज अभिनेता आहे. अभिनेता म्हणजे आपण ओळख, त्यांची ओळख आहे, मामा म्हणून त्यांची ओळख आहे अवघ्या महाराष्ट्राला आपल्याला माहित आहे. लक्ष्य आणि अशोक सराफ यांची काय जोडी होती आपण चांगली ओळखतो. ठीक आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ, महेश कोठारे ही जी मंडळी होती यांचे ते पिक्चर जे होते ना, जे अभिनय त्यांचा होता ना यार, वेगळंच होतं. जे आपल्या बालपणात आपण ते अनुभवलेलं आहे, बघितलेले आहेत त्यांची पिक्चर. ठीक आहे. चलो, बघितलं अशोक सराफ यांना बघा, परत सांगतोय 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोक सराफ यांना भेटला. आणि देण्यात कधी आला? तो देण्यात कधी आला? 22 फेब्रुवारी 2024ला त्यांना तो देण्यात आला. लक्षात ठेवा. चला पुढे बघूया काय 2024चा. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, मी काय सांगतोय परत, कन्फ्युजन होऊ देऊ नका. 2023चा सांगितलं, 2024चा राम सुतार यांना भेटला. 2024चा राम सुतार, कुणाला? राम सुतार यांना भेटला. 2024चा भेटला, पण देण्यात कधी आला? तो 20 मार्च 2025ला. म्हणजे 2024चा महाराष्ट्र भूषण कोणाला भेटला? तर तो राम सुतार यांना भेटला. 2023चा महाराष्ट्र भूषण कोणाला भेटला? तर तो अशोक सराफ यांना भेटला. आणि 2023 मधला अशोक सराफ यांना जो पुरस्कार भेटला तो कधी देण्यात आला? तर 22 फेब्रुवारी 2024ला देण्यात आला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि 2024चा जो राम सुतार यांना भेटला तो कधी देण्यात आला? तर तो 20 मार्च 2025 रोजी त्याची घोषणा झालेली आहे. ठीक आहे. चला, घोषणा झालेली, लक्षात ठेवा बरं का. हा, आणि कोण आहे राम सुतार? तर जे स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनिटी माहित आहे तुम्हाला, आपले सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. मग ते स्मारक आहे, तर त्या स्मारकाचं बांधकाम कोणी केलंय? तर राम सुतार यांनी केलेलं आहे. लक्षात आलं का? राम सुतार यांनी केलंय. आणि इव्हन जे अयोध्याला जी मूर्ती स्थापन झाली त्याच्यात जटायूची जी मूर्ती आहे, जटायू इथे लिहिलेलं आहे, मी लिहून देतो. ठीक आहे. ठीक आहे, जटायू. जटायूची जी मूर्ती आहे तिथं, ती सुद्धा कोणी तयार केलेली आहे, ती राम सुतार यांनी केलेली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी सुद्धा त्यांनीच बांधलेला आहे. म्हणजे लक्षात येतं का किती मोठे प्रसिद्ध पेंटर आहे म्हणून हे. ठीक आहे, चित्रकार आहे, मूर्तिकार आहे. ठीक आहे. बघा आता पुरस्काराबद्दल थोडं, म्हणजे पुरस्काराबद्दल माहिती करून घेऊ ना. नेमका हा पुरस्कार काय आहे, या पुरस्काराचं काय गांभीर्य काय आहे, किंवा या पुरस्कार कशासाठी दिला जातो, कोणत्या व्यक्तींना दिला जातो? बघा, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. काय? महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. म्हणजे विचारण्याचे चान्सेस आहे. बरोबर. चला पुढे बघूया. क्षेत्र, कोणत्या क्षेत्रात दिला जातो रे? साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो. साहित्य क्षेत्रामध्ये काय काय वेगवेगळे साहित्य असतं, त्याच्यानुसार त्यांना ते दिल्या जातं. कला क्षेत्र, कला घडामोडी आपल्याला माहिती आहे. कला म्हणजे काय? हे सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यात घडून येतात, वेगवेगळी कला, अभिनय जे काय करतात ते आलं कला. त्यानंतर क्रीडा म्हणजे खेळामध्ये कोणी सर्वोच्च असेल, काय असेल त्यांना, किंवा एखाद्यानं खूप क्रीडामध्ये खूप मोठी कामगिरी केलेली असेल, बरोबर आहे, तर त्यांना ते क्रीडा भेटतं. ते जर महाराष्ट्राचे असले तर. क्रीडांमधल्या विज्ञान क्षेत्रात जर समजा कोणी विज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केली, एखादा काहीतरी खूप मोठा आपल्या महाराष्ट्र राज्याचा एखादा व्यक्ती विज्ञानातला, जो समजा शास्त्रज्ञ असू शकतो किंवा विज्ञाना संदर्भात त्याचं काही असू शकतं त्याच्याकडे, तर त्या व्यक्तीला बघा विज्ञान क्षेत्रातला महाराष्ट्र भूषण दिला जाऊ शकतो. त्यानंतर त्या विज्ञान क्षेत्रात काहीतरी मोठी कामगिरी केली तर. त्यानंतर सामाजिक कार्य म्हणजे काहीतरी सामाजिक कार्य असेल, कोणतं असू शकतं की तुम्ही एखादं सामाजिक कार्य करू शकतात. मग सामाजिक कार्य कोणीही करू शकतं, पण ते त्याला एक दर्जा पाहिजे, जे सामाजिक कार्यामुळं म्हणजे जी प्रत्येकानं नोंद ठेवली पाहिजे, प्रत्येकाला त्याचा गुणगौरव वाटला पाहिजे असं. ठीक आहे, आलं लक्षात मित्रांनो? लक्षात आलं या गोष्टी? ठीक आहे. मग याप्रमाणे या क्षेत्रांमध्ये तो दिला जातो. पत्रकारिता, तुम्हाला माहिती आहे पत्रकारिता. ठीक आहे. सार्वजनिक प्रशासन, आरोग्य सेवा. ठीक आहे. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? हा पुरस्कार कोणाकोणाला देण्यात येतो? साहित्य क्षेत्रातला, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, विज्ञान क्षेत्र, सामाजिक कार्य, आरोग्य सेवा. ठीक आहे. त्यानंतर पत्रकारिता, सार्वजनिक प्रशासन यांना हे देण्यात येतं. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. बघ जरा दुसरी गोष्ट, स्थापना कधी झाली रे या पुरस्काराची? 1995. कधी झाली स्थापना? 1995ला याची स्थापना झाली. बघा स्वरूप काय रे? 25 लाख रुपये देण्यात येतात. किती? 25 लाख रुपये देण्यात येतात. किती? 25 लाख. बर, कोण पहिले विजेते? कोण रे पहिले विजेते? पु ल देशपांडे. कोण? पु ल देशपांडे. हे नाव कुणाला माहित नाही असं असूच शकत नाही की पु ल देशपांडे नाव हे आजपर्यंत कोणी ऐकलं नाही, शक्यच नाही. महाराष्ट्राचा गौरव आहे आपल्या. ठीक आहे. चला, लोकमान्य टिळक. आता बघितलं आपण काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण व्यवस्थित बघितला. आता याच्याबद्दल आपण विचार करता कोणाला भेटला? हा 2023चा अशोक सराफ यांना देण्यात आला होता.
ठीक आहे. आणि तो 2023चा त्यांना घोषणा 2023चा त्यांना देण्यात आला. पण त्यांना प्रदान कधी केला म्हणजे त्यांना भेटला कधी तो पुरस्कार, तर तो कधी भेटला मित्रांनो, तो भेटला 2024 मध्ये त्यांना भेटला. पण होता कधीचा? 2023चा. राम सुतार यांना कधीचा भेटला? 2000 भेटला म्हणजे घोषणा कोणत्याची झाली? 2024च्या महाराष्ट्र भूषणची घोषणा झाली. पण तो देण्यात कधी झाली ती घोषणा? 20 मार्च 2025ला. म्हणजे कळतंय का? पुरस्कार 2023चा तो 2024ला देण्यात आला. कुणाला? अशोक सराफ यांना, बरोबर. आणि 2024चा 2025 मध्ये देण्यात आला. कुणाला? राम सुतार यांना. आलं लक्षात? देण्यात आला म्हणजे आता घोषणा झालेली सध्या, म्हणजे झालं देण्यात येणार तो. ठीक आहे. त्यानंतर रे दुसरी गोष्ट, हा जो आहे अशोक सराफ यांना जो दिला तो कोणी दिला होता? एकनाथ शिंदे. तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं? एकनाथ शिंदे यांनी दिला होता. कोणी? एकनाथ शिंदे. ठीक आहे. त्यानंतर राम सुतार यांच्याबद्दल आपण बघितलं. त्यानंतर त्यांचं खासियत काय? त्यांनी काय केलं? स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवलं होतं. ठीक आहे. कंबाईनचे बोर्ड लक्षात ठेवा, आपल्याला असा क्वेश्चन येऊ शकतो बरं. स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांनी बनवलं होतं. ठीक आहे. चला पुढे बघूया आता पुरस्काराबद्दल थोडे, आपण ते सगळं बघितलं आता. त्याच्यात आता बघा दुसरा पुरस्कार आपल्याला बघायचा कोणता आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार. कोणता? लोकमान्य टिळक पुरस्कार. मग लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार बघा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा 2024चाच होईल. तो कुणाला भेटलेला आहे? डॉक्टर सुधा मूर्ती यांना भेटलेला आहे. कुणाला? डॉक्टर सुधा मूर्ती. आणि ह्या कितव्या होता तो पुरस्कार प्राप्त होणाऱ्या? ह्या कितव्या होत्या? तर ह्या 42व्या मानकरी होत्या. कितव्या? 42व्या मानकरी होत्या. कितव्या? 42व्या. बरं, पाठच झालं पाहिजे. हे डायरेक्ट पाठच करून देतोय मी. रिपीट का सांगतोय? तुमच्या कानात तो आवाज परत गेला पाहिजे. म्हणजे डायरेक्ट पाठच झालं पाहिजे. एक दोनदा जरी वाचलं ना तर विषय संपला मग, बरोबर आहे. असं नाही म्हणजे मी सांगितलं तुम्हाला पाठ झाल्यासारखं वाटलं मग तुम्ही सोडून द्यायचं नाही. रिडिंग करत राहायची याला परत. ठीक आहे. चला त्यानंतर 2025 नितीन गडकरी हे किती मानकरी आहेत? 43वे. नितीन गडकरी माहिती आहे आपल्या सर्वांना, बरोबर आहे. 43वे मानकरी ठरले. यांना 2025चा नेटकाच आत्ताच घोषणा झाली, मागे आत्ताच घोषणा झाली. ठीक आहे. चला बघा. आणि तो त्यांना माझ्या मते आता उद्याच देण्यात येईल. तो 1 ऑगस्ट ना, उद्या देण्यात येईल त्यांना. तो घोषणा आत्ता झाली आय थिंक. पुरस्काराबद्दल 1 ऑगस्ट का बरं? लोकमान्य टिळकांमुळे. ठीक आहे. चला पुरस्काराबद्दल थोडे काय सुरुवात कधी झाली? 1 ऑगस्ट 1983 ला झाली. कधी? 1 ऑगस्ट 1983 याची सुरुवात झाली. संस्था कोणती आहे? कोणती संस्था पुरस्कार देते? तर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे. म्हणजे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट जे पुण्यामधलं ते ही संस्था हा पुरस्कार देत असते. स्वरूप काय रे? 1 लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र. 1 लाख रुपये देतात, स्मृतिचिन्ह देतात, मानपत्र देतात. कन्फ्युज व्हायचं नाही. लोकमान्य टिळकला किती आहे? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराला हे किती आहे? स्वरूप 1 लाख रुपये. आणि महाराष्ट्र भूषणला किती आहे? 25 लाख रुपये. बरोबर आहे. ते कम्पॅरिझन करायचं. महाराष्ट्र भूषणची स्थापना कधी आहे? 1995ची. आणि याची स्थापना कधीची? लोकमान्य राष्ट्रीय पुरस्काराची ती 1983ची. बरोबर. ठीक आहे. चला बघ चुकलं का आपलं? नाही, करेक्ट आहे. चलो बरं पुढे बघूयात आता. हे झाले 2 पुरस्कार. चला पुढचा पुरस्कार बघू. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपलं. ठीक आहे. आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा. ही पीपीटी टेलिग्रामला चॅनल आहे म्हणून मी तर लिहून ठेवलंय टेलिग्राम अजिंक्य पवार. आणि दुसरी गोष्ट, ज्या पोरांना माझ्याशी पर्सनली बोलायचंय काय हो, कारण काल खूप जणांनी अडचणी मांडल्या. ठीक आहे. तर कृपया तुम्ही मला ह्या व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि याच्यावर कॉल लागत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही खूप प्रयत्न जरी केला तर काही हे होणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअपवर मेसेज करा. पण व्हॉट्सअपवर मेसेज करताना फक्त हाय टाकू नका. काय? फक्त हाय टाकू नका. काय टाका? तुमचं नाव टाका, तुमचा जिल्हा टाका आणि तुम्हाला काय विचारायचंय ते टाका. ठीक आहे. मी नक्की तुम्हाला रिप्लाय करणार. मग प्रत्येकाला रिप्लाय करतो. ठीक आहे. चलो बघ. आणि युट्यूबला तर जॉईनच व्हा. ठीक आहे. आणि कळवा काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल. कसं बरोबर चालू आहे का? मोफत आहे तुमच्यासाठी. म्हणजे मी काय उपकार नाही करत मोफत देऊन, पण ठीक आहे काहीतरी आपण करायला पाहिजे म्हणून आपण करतोय. ठीक आहे. एखाद्या गोरगरिबाच्या पोराला जर का बांधावर भेटत नसेल ना, की बाबा तेवढी परिस्थिती नसेल ना पैसा भरून क्लास लावायची, तर त्या पोराला जर माझ्यामुळे तेवढं जर भेटलं आणि उद्या जर तो कदाचित सरकारी नोकरीला लागला तर खूप भारी वाटेल. ते खूप छान आहे. ती भावना माझ्यासाठी खूप छान राहील. त्यामुळं तुम्ही जॉईन व्हा आणि खरंच प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचवा. ठीक आहे. चला पुढे बघू. काय रे? गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. ठीक आहे. हे याच्यावर फ्लॅश पडल्यामुळे मला लक्षात येत नाही. ठीक आहे. त्यामुळे मी अंदाज लावतोय, पण तुम्हाला हे दिसत असं. ठीक आहे. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. बघा आता मी इथे 2 पुरस्कार दिलेले, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. दोन्ही कन्फ्युज होऊ नका. पोरं याच्यात खूप कन्फ्युज होतात आणि विशेषतः कंबाईनवाले याच्यात कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. आणि सरळ सेवाले
तुम्ही म्हणाल मग आम्हाला बी तुमच्यासाठी तर आहेच रे, तुम्ही हे कराच, याच्या बाहेर तुम्हाला तर तुम्हाला सांगू का, मी जेवढं करतोय का चालू घडामोडीचं तेवढं जर तुम्ही केलं ना, तुमचा क्वेश्चन जात नाही त्याच्या बाहेर. चला आपला शब्द आहे आज. हा चला 2024. हा कंबाईन वाल्यांना थोडा ठीक आहे, कंबाईन वाल्यांचं आपल्याला माहिती आहे काय हे राहतं, कोणत्या लेवलला क्वेश्चन विचारतात, पण फायदा होईल याच्या तुम्ही कंबाईन वाल्यांना. ठीक आहे, हा आपल्याला ते मानायला आवडत नाही की नाही कंबाईन वाल्यांचा आपण याच्या बाहेर प्रश्न नाही बाबा, नाही हे बाहेर प्रश्न येऊ शकतो कंबाईन वाल्यांचा. हा सरळ सेवेची गॅरंटी देतो की बाहेर प्रश्न जाणार. हा चला पहिला बघा काय बघितलं आपण, लता मंगेशकर पुरस्कार 2024चा कुणाला भेटला रे? अनुराधा पौडवाल यांना भेटला. ज्येष्ठ गायिका कोण? अनुराधा पौडवाल. कोणता पुरस्कार भेटला? अनुराधा पौडवाल यांना गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. कधीचा भेटला? 2024चा भेटलेला आहे. बर 2025चा कोणाला भेटला रे? पंडित भीमराव पांचाळे. 2025चा कोणाला भेटला? पंडित भीमराव पांचाळे. प्लीज परत सांगतोय, कन्फ्युजन करू नका बरं का. 2024 2023 ठीक आहे. 2023चा महाराष्ट्र भूषण कुणाला रे? अशोक सराफ यांना. बरोबर. हा 2024चा महाराष्ट्र भूषण कुणाला रे? राम सुतार यांना. ठीक आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024चा कुणाला रे? सुधा मूर्ती यांना. ठीक आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025चा कुणाला रे? आपलं नितीन गडकरी यांना. ठीक आहे. त्यानंतर आता आपण काय बघतोय, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024चा कुणाला भेटला? अनुराधा पौडवाल ज्येष्ठ गायिका. आणि 2025चा कुणाला भेटला? पंडित भीमराव पांचाळे. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. चला पुरस्काराबद्दल थोडं बघूयात. सुरुवात कधी झाली याची? 1992 ला झाली. सुरुवात कधी झाली? 1992 ला याची सुरुवात झालेली आहे. बर स्वरूप काय रे याचं? 10 लाख रुपयाचं स्वरूप आहे. बर चला कुणाला देण्यात जातो? संगीत गायन क्षेत्रात प्रदीर्घ कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवर कलाकारास दिला जातो. म्हणजे संगीत आणि गायन क्षेत्रात दिग्गज असणारा ज्येष्ठ आणि जास्त काळ कार्य करणारे दिग्गज त्यांच्या नावाने त्यांना हे दिल्या जातात पुरस्कार. कोणाच्या नावाने दिला जातो? महाराष्ट्राची कोकिळा. महाराष्ट्राची कोकिळा म्हणजे कोण? लता मंगेशकर. ठीक आहे, आलं लक्षात? चला पुढे बघूयात. दुसरा पुरस्कार. कन्फ्युज होऊ नका, परत सांगतोय कारण दोन्ही नावं सारखे. इथं दीनानाथ मंगेशकर आहे, लता दीनानाथ मंगेशकर. इथं गान सम्राज्ञी लता मंगेशकर आहे. दोन्हीत कन्फ्युज करू नका, कन्फ्युजन होऊ देऊ नका. मेंदूला सांगा, त्या टाळक्याला सांगा की बाबा कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. लता दीनानाथ मंगेशकर वेगळा पुरस्कार आहे, गान सम्राज्ञी लता मंगेशकर वेगळा पुरस्कार आहे. हे डोक्यात फिट करून घेणे. ठीक आहे, चला बघूया. 2024चा हा कोणाला भेटला? अमिताभ बच्चन यांना भेटला. कोणाला? अमिताभ बच्चन. 2024चा कोणाला भेटला? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना भेटला. ठीक आहे. कधी देण्यात आला रे तो? 24 एप्रिल 2024 रोजी पुणे येथील मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे. कोणी दिला? जे दीनानाथ मंगेशकर होते. ठीक आहे, त्यांच्यामुळे त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे. तर दीनानाथ मंगेशकर जे होते तर त्यांचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आहे त्यांचं. ठीक आहे, दीनानाथ मंगेशकरांचं. तर त्या प्रतिष्ठानातर्फे हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, आलं लक्षात? चला कोणामार्फत दिला जातो? मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानातर्फे दिला जातो. नाव काय पुरस्काराचं? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. आलं लक्षात दोन्ही गोष्टी? चला हा आणि हा जो पुरस्कार आहे ना, हा पुरस्कार आता ज्येष्ठ हा जो पुरस्कार आहे याची सुरुवात 1992 ला झालेली आहे. ठीक आहे, चला आता हा दुसरा बघतोय आपण. हा 2025चा लता दीनानाथ कुणाला देण्यात आला रे? कुमार मंगलम बिर्ला. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष. आदित्य बिर्लाचा समूह आहे, तुम्ही सगळे ओळखता तो समूह, आपल्या माहिती सर्वांना महाराष्ट्रात. ठीक आहे, तर त्याच्या अध्यक्षाला हा देण्यात आला. कोण ते अध्यक्ष? तर कुमार मंगलम बिर्ला यांना तो देण्यात आला. ठीक आहे, चला दुसरी गोष्ट बघा. आता पुरस्काराबद्दल थोडे. संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्यासाठी देण्यात येतो. म्हणजे संगीतामध्ये असेल, सामाजिक कार्यात असेल, ठीक आहे, त्यानंतर वैद्यकीय असेल, कला असेल, यांना देण्यात येतो. बघा आता दोन्ही मध्ये काय काय फरक आहे बघा. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारात काय फरक आहे आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारात काय फरक आहे, दोन्ही बघूयात आपण. तर दोन्हीमध्ये एक फरक काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आहे तो संगीत क्षेत्रातल्यांनाच दिला जातो आणि ते पण ज्येष्ठ संगीतकार, जास्त काळ अनुभव असलेल्या संगीतकारांना. ठीक आहे, पण लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार कुणाला देण्यात येतो? हा सामाजिक क्षेत्रात देण्यात येतो, हा वैद्यकीय क्षेत्रात देण्यात येतो. ठीक आहे, हा परत कला क्षेत्रात देण्यात येतो. समजलं? म्हणजे हा फरक दोन्ही मध्ये. बरं दुसरी गोष्ट, गान सम्राज्ञी लता मंगेशकर कोण जिंकलंय 2024चा? अनुराधा पौडवाल जिंकलंय. आणि लता दीनानाथ मंगेशकर 2024चं कोण जिंकलंय रे? सांगा. 2024चं कोण जिंकलंय? तर अमिताभ बच्चन जिंकले. बर दुसरी गोष्ट,
2025चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर कुणाला भेटलेला आहे? तो पंडित भीमराव पांचाळे यांना भेटलेला आहे. ठीक आहे, चला. आणि दुसरं त्यानंतर बघा 2025चा लता दीनानाथ मंगेशकर कुणाला भेटलेला आहे? तर तो कुमार मंगलम बिर्ला यांना भेटलेला आहे. चला पुढे बघूया. चलो बघा, पुरस्काराबद्दल थोडं आपण आता बघितलं. पुढचा पुरस्कार बघू. बघा काय, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार. बघा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार तो जुना आहे. ठीक आहे, जुना आहे पण 2023चा आहे. पण का लिहिला असेल बरं सरांनी 2023चा का दिलाय असेल? कारण नुकतंच आपल्याला मध्ये स्वामीनाथन त्यांच्यानुसार त्यांच्याबद्दल आता प्रश्न विचारण्यात जास्त शाश्वती आहे आणि विचारू शकतात. ठीक आहे, नेटकं त्यांचं त्यामुळे आपण बघू शकतो. 2023 सौम्य स्वामीनाथन यांना भेटलेला आहे. कोणाला? सौम्य स्वामीनाथन. कोण आहे या? MS स्वामीनाथन जे होते हरित क्रांतीचे जनक, त्यांची मुलगी त्यांना भेटलाय. आणि कशा संदर्भात भेटलेला आहे? वैद्यकीय क्षेत्रात त्यांना चांगलं कार्य केलं म्हणून त्यांना तो भेटलेला आहे. पुरस्काराबद्दल थोडे सुरुवात कधी झाली? 1995ला सुरुवात झाली. संस्था कोणती आहे? यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई. बघा लक्षात ठेवा. आणि त्यानंतर स्वरूप काय रे? 5 लाख रुपये रोख व मानपत्र. काय स्वरूप? 5 लाख रुपये आणि रोख मानपत्र. ठीक आहे, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. बरं, कुणाला देण्यात येतो? राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही तसेच सामाजिक आर्थिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तीला दरवर्षी दिला जातो. म्हणजे काय रे? म्हणजे काय? बघा त्यांचं काय म्हणणं आहे, राष्ट्रीय पातळीवर जे लोकशाहीला धरून एकात्मताच्या दृष्टीने असेल किंवा सामाजिक कार्यात असेल किंवा अजून कोणत्या वेगवेगळ्या कार्यांमध्ये असेल, ठीक आहे, जे उत्कृष्ट कार्य करतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. आला लक्षात तुमच्या? ठीक आहे, आपण जवळपास 5 पुरस्कार बघितले. आता हा बघा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. कोणता? विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार बघूयात. बघा सुरुवात कधी झाली याची? 2012-13ला सुरुवात झाली. कधी झाली? 2012-13ला याची सुरुवात झालेली आहे. बर, मग 2023चा कोणाला भेटलेला आहे? डॉक्टर रवींद्र शोभणे यांना भेटलेला आहे. कधीचा? 2023चा. देण्यात कधी आला? 9 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आला. देण्यात कधी आला? 9 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आला आणि भेटला. आणि होता कधीचा? तो 2023चा होता. ठीक आहे, 2024चा कोणाला भेटलेला आहे? रावसाहेब रंगराव बोराडे यांना भेटलेला आहे. ठीक आहे, रावसाहेब रंगराव बोराडे यांना 2024चा. लक्षात ठेवा, 2023चा रवींद्र शोभणे यांना भेटलेला आहे. आणि तो देण्यात कधी आलेला आहे? 2023. पुरस्कार 2023चा भेटला, पण त्यांना देण्यात कधी आला? तर तो 2024 मध्ये देण्यात आला, बरं का, हे लक्षात ठेवा. आणि 2024चा कोणाला भेटला? रावसाहेब रंगराव बोराडे यांना भेटला. बर, पुरस्काराबद्दल थोडं बघू. सुरुवात कधी झाली? 2012-13ला सुरुवात झाली. ठीक आहे, हा. संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे साहित्य आणि संस्कृती मंडळ आहे त्यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. बरं, स्वरूप काय रे याचं? 5 लाख रुपये स्वरूप आहे. काय? 5 लाख रुपये स्वरूप आहे. बरं, आले हे पुरस्कार लक्षात. बघा या प्रकारे आपलं भेटत राहणार आहे. अजून पुढे आपलं चालू आहे. ठीक आहे, माझ्या मते आपल्याला चालू घडामोडीची 3-4 सत्र तर घ्यावीच लागतात, म्हणजे पुरस्काराचे, बरं का, फक्त कारण पुरस्कारावर जास्त प्रमाणात असतात म्हणून. ठीक आहे, चला बघूयात पुढे. चला आता कोणता? भारतरत्न पुरस्कार. राष्ट्रीय पातळीवरती आता पुरस्कार बघणार आहे आपण. कोणते? राष्ट्रीय पातळीवर. हा भारतरत्न पुरस्कार हा कुणाला माहित नाही असं कोणी आहे का? जर असन तर क्षेत्र सोड. ठीक आहे, चलो बघा 2024 मधले विजेते कोण रे? 2024 मध्ये 5 जणांना पुरस्कार देण्यात आला. किती जणांना? 5 जणांना. कोण कोण होते रे ते? कर्पूरी ठाकूर होते. ठीक आहे, त्यानंतर डॉक्टर MS स्वामीनाथन होते. बघा MS स्वामीनाथन लक्षात ठेवा, यांच्यावर क्वेश्चन येण्याची दाट शक्यता होतं मित्रांनो. आणि विशेष कृषीची तयारी करणाऱ्या पोरांनो 100% यांच्यावर क्वेश्चन येणार तुम्हाला. ठीक आहे, चला. लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंह राव, चौधरी चरण सिंह. ठीक आहे, समजा क्या रे भाई, भेजे में गया नाही. हा, आपल्या डोक्यात आलं पाहिजे, लक्षात बसलं पाहिजे. जर डोक्यात आणि टाळक्यात फिट होत नसेल तर कसं काय होत नाही हे आपल्याला प्रश्न पडला पाहिजे आणि त्याला फिट करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, चलो पुढे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान. भारताचा म्हणजे याला काय? हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार म्हणजे काय? भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. बर, मग स्थापना कधी झाली? 2 जानेवारी 1954ला स्थापना झाली. कधी झाली? 2 जानेवारी 1954ला. 2025 अजून हे नाही झाले बरं का, नाही तर मला 2025 ची गाणी दिली. ठीक आहे, चला. स्वरूप काय? राष्ट्रपती स्वाक्षरी सनद, पिंपळाच्या पानाचे पदक. काय? राष्ट्रपती स्वाक्षरी सनद भेटते आणि पिंपळाच्या पानाचं पदक भेटतं. पण लक्षात ठेवा, याच्यात आर्थिक काही दिल्या जात नाही भारतरत्नला. ठीक आहे, चला पुढे बघू. हा दादासाहेब फाळके, नाव चुकवलं. ठीक आहे, हे लक्षात घ्या रे पोरांनो, नाव चुकलेले. काय ते? दादासाहेब. ठीक आहे, दादासाहेब फाळके लक्षात ठेवा. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार. ठीक आहे, 2022चा
2022चा पुरस्कार कधीचा? 2022चा. लक्षात ठेवा मी काय बोलतोय. देण्यात कधी आलेला आहे? 2024ला देण्यात आलेला आहे. कुणाला देण्यात आला रे? मिथुन चक्रवर्ती. कुणाला? मिथुन चक्रवर्ती. सगळ्याला माहिती आहे हिरो मिथुन चक्रवर्ती, बरोबर का नाही? आमचं बालपण त्याचे पिक्चर पाहण्यातच गेलं. ठीक आहे. हा चला बघा पुरस्काराबद्दल थोडे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार सुरुवात 1969. कधी झाली? 1969 ला सुरुवात झाली. स्वरूप किती रे? 15 लाख रुपये स्वरूप आहे. किती? 15 लाख रुपये स्वरूप आहे. चला पुढे. हा त्यानंतर बाल साहित्य आणि युवा साहित्य हे 2 पुरस्कार बघा. याच्यात खूप डीप आहे, कन्फ्युज होऊ नका. वेगवेगळ्या भाषांना दिला जातो, वेगवेगळ्या भाषेतल्या भाषेमध्ये ज्यांनी काय मोठमोठे कार्य केले त्यांना देण्यात येतो. आणि आपलं टेलिग्राम जॉईन करायला विसरायचं नाही. आपलं युट्यूब सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लाईक करायला विसरायचं नाही. लाईक सोडत चला बरं तुम्ही. लाईक द्या पटकन, व्हिडिओ बघा लाईक द्या. हा त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, कमेंट मध्ये कळवत चला. आणि मी कमेंट पहिली टाकलेली राहते, तिथे सुद्धा टेलिग्रामची लिंक राहतेच आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण राहते. ठीक आहे, लक्षात ठेवा या गोष्टी. चला पुढे. बाल साहित्य कुणाला भेटणार आहे 2024चा? बघा रे, भारत शासने मराठी भाषेसाठी 2024चा बाल साहित्य कुणाला भेटला असा जर प्रश्न आला तर उत्तर काय पाहिजे? तर उत्तर पाहिजे भारत शासने. ठीक आहे, मराठी भाषेसाठी. बरं, कोणत्या कादंबरीसाठी भेटला रे? शमशेर आणि भूतबंगला. कोणती कादंबरी होती त्यांची? शमशेर आणि भूतबंगला. ठीक आहे. हा हे लक्षात ठेवा. कसं आहे, तुम्हाला जरी पुरस्कारावर विचारलं गेलं तरी साहित्यावर प्रश्न विचारू शकतो की शमशेर आणि भूतबंगला ही कादंबरी कुणाची? ठीक आहे, मग आपल्या डोक्यात लगेच कळलं पाहिजे भारत शासने. ठीक आहे, चला पुढे. हा त्याच्यानंतर इंग्रजी भाषेसाठी कुणाला भेटला? बघा, इंग्रजी भाषेसाठी कुणाला भेटलं एवढं काय महत्वाचं नाही, पण एक लक्षात असलं पाहिजे. कारण आपलं ठरलं काय महत्वाचं, बाकीचं नाही. ठरलं काय, प्रश्न काहीही विचारला गेला नाही पाहिजे. ओके चल. नंदिनी सेनगुप्ता. इंग्रजी भाषेसाठी कोणाला भेटला? नंदिनी सेनगुप्ता. काय कशासाठी भेटला? त्यांची हे बुक आहे त्यांचं कोणतं? द ब्ल्यू हॉर्स अँड अदर अमेझिंग अॅनिमल्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री. हे त्यांचं बुक आहे, त्यासाठी त्यांना भेटला. बरं, हिंदीसाठी कोणाला भेटला रे? हिंदीसाठी कोणाला भेटला? बघा, हिंदीसाठी देवेंद्र कुमार यांना भेटला. कुणाला? देवेंद्र कुमार यांना भेटला हिंदीसाठी. हे बघा परत लक्षात ठेवा. मराठी कुणाला भेटला? मराठी 2024चा मराठी कुणाला भेटला? भारत शासने यांना भेटला. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजी कुणाला भेटला? गुप्ता यांना भेटला. कोण? नंदिनी सेनगुप्ता यांना भेटला. ठीक आहे. त्यानंतर तिसरा हिंदीचा कोणाला भेटला? देवेंद्र कुमार यांना भेटला. कशासाठी भेटला? 51 बाल कहानिया हे त्यांच्या याच्यासाठी भेटला त्यांना. आणि कोकणी कुणाला भेटला? बघा, कोकणी बरं का, कोकणी इथं कोकणी भाषेसाठी बरं का. ठीक आहे, कोकणी भाषेसाठी बघा, हे कोकणी भाषेसाठी बरं यांचा. कोकणी भाषेसाठी कुणाला भेटला? हर्ष सद्गुरु शेट्टे यांना भेटला. आणि काय होती त्यांची कादंबरी? एक आशिल्ले बायूल ही कोकणी कादंबरी कुणाची? हर्ष सद्गुरु शेट्टे यांना भेटला. हे बघा, कोकणीसाठी हर्ष सद्गुरु शेट्टे. ठीक आहे. त्यानंतर हिंदी देवेंद्र कुमार. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजीसाठी कोणाला भेटला रे? नंदिनी सेनगुप्ता. आणि मराठीसाठी कोणाला भेटला? भारत शासने. कोणता पुरस्कार आहे रे? बाल साहित्य पुरस्कार आहे. कोणत्या वर्षीचा आहे रे? 2024चा आहे. कोणता कुणाला भेटला रे? बघा, भारत शासने यांना भेटला 2024चा बाल साहित्य मराठी भाषेसाठीचा. ओके. शमशेर आणि भूतबंगला ही त्यांची कादंबरी. ओके मध्ये डनणार आहे. ओके चला. त्यानंतर दुसरा इंग्रजी कोणाला भेटला? नंदिनी सेनगुप्ता यांना भेटला. कधीचा भेटला? 2024चा भेटला. कोणता भेटला? बाल साहित्य भेटला. कोणत्या काय पुस्तकासाठी भेटला? द हॉर्स अँड अदर अमेझिंग अॅनिमल्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री. ठीक आहे, द ब्ल्यू हॉर्स अँड अदर अमेझिंग अॅनिमल्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री यासाठी भेटला. बरं, हिंदीचा कुणाला भेटला रे? देवेंद्र कुमार यांना भेटला. हिंदीचा कुणाला भेटला रे? देवेंद्र कुमार यांना भेटला. ठीक आहे. आणि काय कोणत्यासाठी भेटला त्यांना? 51 बाल कहानिया यासाठी भेटला. बरं, कोकणी कुणाला भेटला रे? हर्ष सद्गुरु शेट्टे यांना भेटला. कोणती कादंबरी होती त्यांची? एक आशिल्ले बायूल. एवढं अवघड नाव द्यायचं असतं का बाबा कादंबरीला? वाचता आहे ना आम्हाला, आहे की नाही रे? चलो पुढे. आता 2024 आलं, लक्षात ठेवा पोरांनो.
2024 झालं बरं का, कन्फ्युजन नाही, टाळक्याला परत ठिकाणा राहण्याचं. 2025 आता हे 2025चं हे बाल साहित्य कुणाला भेटणार आहे? 2025चा बाल साहित्य सुरेश सावंत मराठीसाठी, लक्षात ठेवायचं. 2025चा सुरेश सावंत यांना मराठीसाठी बाल साहित्य भेटलेला आहे. 2024चा मराठी कोणाला भेटलेला आहे? भारत सासणे यांना भेटलेला आहे. ठीक आहे, बघा 2024चा भारत सासणे बाल साहित्य, 2025चा सुरेश सावंत मराठी. आलं लक्षात दोन्ही गोष्टी. चलो, पुस्तकाचे नाव काय? आबाळ माया. नाव काय भारी बघा, आबाळ माया. ठीक आहे, हे असं पण विचारलं जाऊ शकतं डायरेक्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर हिंदीचा कोणाला भेटला बघा, लक्षात ठेवा रे. हिंदीचा कोणाला भेटला? सुशील शुक्ल. 2025चा हिंदीचा कोणाला भेटला? सुशील शुक्ल. कशासाठी? कोणती कादंबरी त्यांची? 1/12. भारी नाव आहे, नावात अर्थ आहे, पुस्तक आहे, सॉरी, 1/12. बघा लक्षात. परत हिंदीचा 2024 देवेंद्र कुमार. हिंदीचा 2024 देवेंद्र कुमार बाल साहित्य. काय नाव? कोणत्या यासाठी भेटला? 51 बाल कहाण्यासाठी भेटला, बरोबर. आणि 2025चा कोणाला भेटला रे? 2025चा शुक्ल यांना भेटला. ठीक आहे, शुक्ल यांना भेटला. ठीक आहे, कोणता? हिंदीसाठी. कोणता? बाल साहित्य. आणि कोणता पुस्तक रे? 1/12. कन्फ्युज व्हायचं नाही, अजिंक्य सरला आठवायचं. सरनं काय सांगितलं होतं? व्हिज्युअलाइज करायचं, कन्फ्युज होत नाही. पेपराला गेला, अरे सरनं सांगितलं होतं कन्फ्युजन उदायचं नसतं. आपला टाळका ठीक असणं चाहिए. ठीक आहे, भांडी हिंदी. चलो पुढं. युवा साहित्य. आता झालं बाल साहित्य, आता युवा साहित्य. मराठी विजेते कोण आहे रे? हे 2024चे. हे 2024. मराठी विजेते कोण आहे रे? देविदास सौदागर. कोण? देविदास सौदागर. कशाला रे? उस्वन कादंबरीसाठी. युवा साहित्य देविदास सौदागर 2024. कोणती कादंबरी? उस्वन कादंबरी. ठीक आहे, कन्फ्युजन उदायचं नाही. युवा साहित्य तो कोणत्याही साठी भेटला? मराठीसाठी भेटला. चला, हिंदी विजेते कोण आहे रे? गौरव पांडे. कोणतं पुस्तक रे? स्मृतियों के बीच घेरी है पृथ्वी. वा रे वा, काय नाव आहे? स्मृतियों के बीच घेरी है ये पृथ्वी. बघा लक्षात घ्या. आणि इंग्रजी विजेते कोण आहे? के वैशाली, होमलेस साठी. बघा लक्षात घ्या. आणि कोकणी विजेते कोण आहे रे? अद्वैत साळगावकर. पेडण्याचा समारंभ. बघा लक्षात घ्या. युवा साहित्य मराठी कोण रे? युवा साहित्य मराठी कोण रे? देविदास सौदागर. कशासाठी रे? उस्वन कादंबरीसाठी. लक्षात ठेवा रे, लक्षात ठेवा. ठीक आहे, युवा साहित्य. हिंदी विजेते कोण आहे? गौरव पांडे. काय रे? स्मृतियों के बीच घेरी है पृथ्वी. आणि इंग्रजी विजेते कोण आहे रे? के वैशाली. कोणती कादंबरी रे? होमलेस. कोणतं बोलतोय आपण? युवा साहित्य. कोणत्या वर्षीचं बघितलं रे? 2024चं बघितलं. चला पुढे. 2025 मराठी विजेते कोण आहे रे? प्रदीप कोकरे. 2024चा मराठी विजेता कोण आहे रे? सांगा. सौदागर. ठीक आहे, कोण आहे? सौदागर, देविदास सौदागर. ठीक आहे, 2025चे कोण आहे? 2025चे कोण आहे? प्रदीप कोकरे. कोण? प्रदीप कोकरे. कशासाठी भेटलेला रे? फुलकोल दुष्काळ डोळे कादंबरी. बघा, कन्फ्युज व्हायचं नाही पोरांनो. परत सांगतोय. 2024चा कुणाला? युवा साहित्य 2024चा मराठी भाषेचा कुणाला? तर तो सौदागर यांना. कोणत्या कादंबरीसाठी रे? उस्वन कादंबरीसाठी. 2025चा युवा साहित्य मराठी भाषेसाठी कुणाला रे? कुणाला? तर तो प्रदीप कोकरे यांना. कोणती कादंबरी? फुलकोल दुष्काळ डोळे कादंबरी. चला, हिंदी विजेते कोण आहे? पार्वती तिकरी. बघा 2025च युवा साहित्य हिंदी विजेत्या कोण आहे? तर त्या कोण आहे? पार्वती तिकरी. कोणत्या कविता यांच्या कविता संग्रहाला भेटला? कोणता कविता संग्रह रे? फिर उगना. कोणता? फिर उगना. कन्फ्युजन उदायचं नाही. 2024चा युवा साहित्य कोणाला भेटला होता रे? 2024चा युवा साहित्य हिंदीचा कोणाला भेटला होता? गौरव पांडेंना भेटला होता. गौरव पांडे यांना. आणि हिंदी विजेते कोण आहे? 2025चे पार्वती तिकरी. कन्फ्युजन नाही. तीनदा का सांगतोय? कन्फ्युजन झालं नाही पाहिजे, डोक्यात ते फिट झालं पाहिजे. असं नका म्हणून देऊ मास्तर परत ते सांगतोय. मास्तर परत कशासाठी सांगतोय? तुमच्या टाळक्यात डायरेक्ट गेलं पाहिजे. डायरेक्ट कनेक्शन टू काळी. ठीक आहे, कनेक्शन टू टाळक. ठीक आहे, चलो पुढे घे. बघा आता ज्ञानपीठ पुरस्कार. बघा, ज्ञानपीठ पुरस्कार 2023चा कोणाला भेटला रे? गुलजार यांना. गुलजारच्या शायरी ऐकल्यात असेल आपण. उर्दू कवी कोण आहे? 2023चा
2 जणांना भेटलेला आहे, एक गुलजार उर्दू कवी आणि भद्राचार्य. ठीक आहे, दुसरा कोणता आहे? भद्राचार्य. कोण? राम भद्राचार्य. ठीक आहे, संस्कृत अभ्यासक यांना भेटला. ठीक आहे, कधी देण्यात आला होता तो? 17 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आला. पुरस्कार कधीचा होता रे? 2023चा होता. बर, 2024चा कोणाला भेटला? विनोद कुमार शुक्ल. कन्फ्युजन व्हायचं नाही, कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. कुठून? आता थांबायचं नाही, सिरीज मधून. ठीक आहे, मोफत सिरीज. चला, कन्फ्युज व्हायचं नाही. चला बघा, कन्फ्युजन झालं तर कुठं संपर्क करायचा रे? कुठं? व्हॉट्सअप 7057193942 अजिंक्य सर. ठीक आहे, टेलिग्रामला पण जॉईन व्हा. टेलिग्राम ग्रुपचं नाव काय आहे? अजिंक्य पवार. युट्यूबला जॉईन व्हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो, हा बघा, इथं कन्फ्युज नका. 17 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात कोणाला आलेला आहे? यांना देण्यात आला, गुलजार आणि जगद्गुरु राम भद्राचार्य. पण पुरस्कार कधीचा होता? 2023चा. आणि 2024 साठी कोणाचं नाव आलेलं आहे? विनोद कुमार शुक्ल. कोण? विनोद कुमार शुक्ल. चला, पुरस्काराबद्दल थोडं बघू. स्थापना 1961, सुरुवात 1965. संस्था कोणती रे? भारतीय ज्ञानपीठ. स्वरूप काय रे? 11 लाख रुपये, सरस्वती प्रतिमा आणि सन्मानपत्र. बघा मित्रांनो, आपण आज प्रॉपर एवढे पुरस्कार आले, अजून बरेच पुरस्कार व्हायचे, टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त लाईक करा, शेअर करा, प्रत्येकापर्यंत आपलं चॅनल जाऊ द्या. तुम्हाला प्रत्येक विषयाची अशीच भेटणार आहे, अशीच माहिती भेटणार, एवढी प्रॉपरच भेटणार आहे. ठीक आहे, मजाक आपल्याला खूप करते, मस्त हसून खेळते, पण करंट असा विषय जास्त हसवता येत नाही. ठीक आहे, चला, तसं अजून मधून भांडी हिंदी मारून हसवत जाईल मी, टेन्शन घ्यायचो नका. 5 जरी असलं जो तर असं जा मास्तर साठी. ठीक आहे, चला आता आपण रिव्हिजन करू रे, फास्ट मध्ये रिव्हिजन करू. चला बघा, हा काय? ज्ञानपीठ पुरस्कार 2023. कोण? गुलजार उर्दू कवी. ठीक आहे, जगद्गुरु राम भद्राचार्य संस्कृत अभ्यासक. ठीक आहे, 17 फेब्रुवारी 2024 प्रदान. ठीक आहे, 2024चा कोणाला रे? विनोद कुमार शुक्ल यांना भेटला. चला मागे रिटर्न. हा, रिटर्न कोण? बाल साहित्य 2024चा भारत सासने मराठी. ठीक आहे, कोणती साहित्य रे? शमशेर आणि भूतबंगला. नंदिनी सेनगुप्ता इंग्रजी. ठीक आहे, कोणती कादंबरी रे? द ब्ल्यू हॉर्स अँड ऑदर अमेझिंग एनिमल्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री. देवेंद्र कुमार यांना कोणता भेटला? हिंदीचा. कोणता रे? 51 बालकायन्य. कधीचा? 2024चा. आणि हर्ष सद्गुरू शेट्टे यांना कोणता भेटला? एक ऑस्ट्रेलियन बाईहून. हे कोणती? हे त्यांची कादंबरी होती. कोणती? कोकणी भाषेसाठी. लक्षात. पुढे 2025चा विजेता कोण आहे? सुरेश सावंत आहे. ठीक आहे, पुस्तकाचे नाव काय? आबाळ माया आहे. 2025चा सुशील शुक्ल यांना हिंदी भेटला. ठीक आहे, यांना हिंदी भेटला. ठीक आहे, चला त्यानंतर ते त्यांचं पुस्तक कोणतं होतं? 1/12. चला, युवा साहित्य आता. मराठी विजेते कोण? देविदास सौदागर. कादंबरी कोणती? उस्वन कादंबरी. हिंदी विजेते कोण? गौरव पांडे. ठीक आहे, कादंबरी कोणती रे? स्मृती के बीच घिरी पृथ्वी. ठीक आहे, चला पुढे बघूत. इंग्रजी विजेते कोण रे? वैशाली के वैशाली. कोणती कादंबरी रे? कोणती कादंबरी? होमलेस. कोकणी विजेते कोण रे? कोकणी विजेते कोण? अद्वैत साळगावकर. पेडण्याचा समारंभ. लक्षात. आता 2025 चे विजेते कोण आहे? मराठी विजेते प्रदीप कोकळे. खोलखोल दुष्काळ डोळे कादंबरी. हिंदी विजेते कोण आहे? पार्वती तिकरी. फिर उगना कविता संग्रह. चला मागे रिटर्न. हा बघा, भारतरत्न कोणाला भेटला रे? भारतरत्न पुरस्कार कधीचा? 2024 मधले विजेते कोण आहे? कर्पूरी ठाकूर, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंह. भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो तुम्ही. आता दादासाहेब फाळके, इथे दादा राहून गेलं. ठीक आहे, चला. हा, फाळके जीवन गौरव पुरस्कार 2022चा कोणाला भेटला? अभिनेते मिथुन चक्रवर्ती. हे टेलिग्रामचं चॅनल आहे बरं का, नाही तर म्हणशाल अजिंक्य पवार यांना कोणता पुरस्कार भेटला? आपल्याला नाही भेटत कोणता पुरस्कार, आपलं चॅनल येते. ठीक आहे, नाही तर म्हणशाल इथं सरचं नाव कसं आलं मध्ये. ठीक आहे, पुरस्काराबद्दल थोडं. भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार. सुरुवात 1969. स्वरूप 15 लाख रुपये. चलो. चला पुढे. हा, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023चा. 2024चा कोणाला भेटला? सौम्या स्वामीनाथन. कोण आहे रे त्या? एम.एस. स्वामीनाथनच्या मुलगी आहे. कधी? ठीक आहे, कशाबद्दल? वैद्यक क्षेत्रामध्ये भेटला. चला पुढं. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कुणाला भेटला रे? 2023चा डॉक्टर रवींद्र शोभणे यांना भेटला. 9 फेब्रुवारी 2024 रोजी देण्यात आला. आणि 2024चा कोणाला भेटला रे? रावसाहेब रंगराव बोराडे यांना भेटला. पुरस्काराबद्दल थोडं बघून घ्या आता ते. ठीक आहे, काय एवढं विशेष नाही, तुम्हाला माहिती आहे. चला पुढे मागे. हा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. 2024. अनुराधा पौडवाल ज्येष्ठ गायिका.
2025 पंडित भीमराव पांचाळे. पुरस्काराबद्दल थोडे. सुरुवात कधी रे? 1992. स्वरूप 10 लाख रुपये. कुणाला दिला जातो? संगीत क्षेत्रात ज्येष्ठ कलाकार, दिग्गज कलाकार, अनुभवी कलाकार. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला? याला टेलिग्राम चॅनल आपलं बरं का, नाही भाषांमध्ये ते सर्च काय येतंय. ठीक आहे. 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. आणि 2025 कोणाला देण्यात आला? कुमार मंगलम बिर्ला, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष. बरं, पुरस्काराबद्दल थोडे. ठीक आहे, नंतर बघूया. चला पुढे. पुरस्कार. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला? 2023 अशोक सराफ. 2024 राम सुतार. ठीक आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 सुधा मूर्ती. 2025 नितीन गडकरी. ठीक आहे. चला बघा, आज आपण हे सगळं बघितलं पोरांनो. चॅनलला जॉईन व्हा. इथून पुढे मी रोज आहे आणि मोफत आहे, काळजी करू नका. आता चिंता करायची नाही. आपण आहे ना, बापू बोला करणे का ना तो करणे का. ठीक आहे. फक्त काय करणार तुम्हाला? युट्यूबला जॉईन व्हायचंय, युट्यूब सबस्क्राईब करायचंय, बेल आयकॉन ऑन करायचा आहे, व्हिडिओ पूर्ण पाहायचे. दुसरी गोष्ट, टेलिग्रामला जॉईन व्हायचंय. टेलिग्रामवर येणार आहे पीपीटी बघायचे आहे. आज संध्याकाळी तिथं टाकत असतो, उद्या कशाला सूत्र घेणार आहे. त्यानंतर काय अडचण असेल व्हॉट्सअपला आपण संपर्क करू शकतात. ठीक आहे. ओके, डन, समजलं. चला उद्या परत भेटू, पुढे पुरस्कार बघू पुढचे. धन्यवाद.